झी 24 तास एक पाऊल पुढे। वळू चित्रपट आणि त्यातला डुरक्या तुम्हाला आठवतोय? या एका डुरक्यानं पूर्ण गावाला जेरी सांडलं होतं। मग जर डुरक्याची 25 ते 30 जणांची गँग जमली तर काय धुमाकूळ होईल? पहा झी 24 तासचा खास रिपोर्ट। एक वळू, दोन वळू, तीन वळू, छोटा वळू, मोठा वळू, वळूच वळू। वळूंची ही गँग जमली आहे खेड तालुक्यातल्या सिद्धेगव्हाण गावात। या गँगचा प्रचंड धुमाकूळ या गावात सुरू आहे। या टोळीचा मोर्चा वळला की आज या शेतातला मका फस्त तर उद्या दुसऱ्या शेतातल्या ऊसाचा फडशा। वळूंची ही गँग जिभेचे चांगलेच चोचले पुरवतीये, कारण कधी टोमॅटो, कधी कोबी तर कधी कांद्याच्या पिकावरही ही टोळी डल्ला मारते। हे धट्टे कट्टे वळू ही चांगले 5-25, त्यामुळे एखाद्या शेतावरून त्यांचा फेरा झाला की सारं पीक भुईसपाटच। त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरची जनावरं उपाशी आणि वळूची ही गँग तुपाशी असा प्रकार सिद्धेगव्हाण गावात सुरू आहे। रान जनावर आम्हाला खूप त्रास देतात। आमच्या जनावरांना काय खायला येऊन देत नाही। घास बीस टाकला तर सगळे तोडून चारा खाऊन टाकतात, काय येऊनच देत नाही ते अजिबात। ऊसाची नुकसान करतात, माणसांच्या मागं लागतात। अशी रानात जनावरं बांधली तर त्यांना बी मारतात। वळूंना जास्तच मस्ती आली की ते या गाई म्हशी आणि बैलांनाही लक्ष करतात। एकट्या दुकट्या शेतकऱ्यानं जर चुकून या टोळीला हुसकावण्याचा प्रयत्न केलाच तर तो शेतकरी जगण्यातून उठला म्हणूनच समजा। या टोळीचा धुडगूस फक्त सिद्धेगव्हाण गावापुरता मर्यादित नाही, तर वाजेवाडी, आपटी, बहुळ या गावातही ही टोळी आपले प्रताप दाखवत फिरत असते। 20 गुंठ्यामध्ये मका केली होती। ते मका ज्यावेळेस आपण कापणीला सुरुवात केली तर मी पहिल्या दिवशी मका कापून वगैरे नेली। दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस रानात पाहायला आलो तर मला मकाचं एक ताट सुद्धा दिसलं नाही, कारण ज्यावेळेस पाहिलं तर त्यावेळेस सगळं संपूर्ण गुरांनी त्याचा नासधूस केली होती। रडावं की हसावं हेच काही कळलं ना आम्हाला त्यावेळेस। आम्ही पकडण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण ते पकडता येत नाही। ते माणसावर अटॅक करतात, हल्ला करतात। त्यामुळं आणि वन विभागाला 2-3 वेळा सांगून आमच्या गावचे निवेदन दिलेले आहे 2-3 वेळा, तरी काय त्याचा पाठपुरावा झालेला नाही। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांवर हे वळू डल्ला मारतायत आणि रोज शेतामध्ये जाऊन फक्कड डिनर पार्टी करतायत। पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याचे 2 घास कमी होतायत। गावात जर माजलेला एक वळू असेल तर त्यावर सिनेमा निघतो, मात्र गावात जर माजलेले 25-30 वळू असेल तर त्याचा तमाशा बनतो। चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांप्रमाणेच शासकीय यंत्रणेनं या तमाशात बघ्याची भूमिका घेतलेली दिसते आणि त्यामुळे गावकऱ्यांची काय अवस्था होते याची ही वास्तवातली कहाणी। शासकीय यंत्रणेची ही भूमिका अशीच कायम राहिली तर झी 24 तास एक पाऊल पुढे।